काय ठीक आहे स्पर्धेबद्दल काय कसं वाटलं स्पर्धा खेळत असताना? स्पर्धा तर चांगलीच आहे, खेळायला पण मजा आली आणि फर्स्ट टाइम मला तर वाटतं मी लाईट बघितली असेल अशी फर्स्ट टाइम. आता परत आम्ही खेळत नव्हते, आता परत लागलेत खेळायला. आणि रुपेश आणि दर्शन खूप मोठे खेळाडू आहेत आणि पालघर तालुक्यात त्यांचं खूप नाव आहे. त्यांचा सपोर्ट किती चांगला असतो तुला? त्यांचा सपोर्ट असतो दरवेळेसच. नक्कीच हे आहेत प्रशांत हाडल, खूप शांत आहेत, नावामध्ये सुद्धा शांत आहे. प्रत्येक गोलंदाजी खूप चांगलं त्यांनी करून दाखवलं. बेस्ट ऑफ लक प्रशांत तुला येणार पुढच्या प्रत्येक स्पर्धेसाठी. तवळे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संघ असणारे पाहू शकाल माकुंसार, तर एका बाजूला जेम एंटरप्राइजेस साई गणेश सातपाडी याचा संघ. तर बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. तर सन्मान चिन्ह घेण्यासाठी लगेच या दीपक इलेवन यादवनगर टेनी आपल्या कॅप्टनला पाठवा सन्मान चिन्ह घेण्यासाठी. आपण वळ्या सामनाकडे जिकडे असतील संतोषजी पाटील मायक्रोफोनवर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला गेला हर्षदच्या माध्यमातून. आपण पाहतोय रोहित एका बाजूला आहे, फलंदाजी मार्कवर. इथे मात्र पहा फटका मारण्याचा प्रयत्न होता, अगदी बॅटचे फेस जास्त ओपन झाला त्याने. नंतर नक्कीच पाहिलं आपण या ठिकाणी विकेटचं पतन होताना पहिल्या गडी बाद होतोय. सातपाडी संघ जर पाहिला तर आज जेम एंटरप्राइजेसच्या माध्यमातून परेश म्हात्रे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुरस्कृत संघ आहे. दीपक इलेवन संघाचे संघनायक पॉली प्लीज आपण सन्मान घेण्यासाठी या. पॉली लगेच आमची पाहुणे वाट पाहत आहेत. सौरभ तिवारी या आमच्या मुख्य व्यासपीठावर. सौरभ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण परेश म्हात्रे जेम एंटरप्राइजेस सर्व यांच्या शुभ हस्ते पण देणार आहोत सन्मान चिन्ह. या परेशजी म्हात्रे साहेब आणि आपण परेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत संघ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. साई गणेश सातपाडी जेम एंटरप्राइजेस. ओव्हर टू संतोष पाटील. नक्कीच जर पाहिलं तर हाच संघ या पंचाळी गावामध्ये मागची टुर्नामेंट होती, यामध्ये चॅम्पियन संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख फलंदाजी मात्र नक्कीच गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. इथे मात्र तेच प्रयत्न असणार आहेत. हा चेंडू जर पाहिला तर अगदी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न तिथे अभि होता. चांगल्या चेंडूला इथे मात्र नक्कीच पकडतोय, फेकतोय. रन्स मात्र जर पाहिलं तर आतापर्यंत आपल्या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते 2 धावा. पहिलाच चेंडू वाईट फेकला होता, एक्स्ट्रा रन्स खर्च केला होता. इथे मात्र पहा पुन्हा एकदा आडवी बॅट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवर पाहिलं आपण कुठली रन्स मिळणार नाहीये. चेंडू जातोय अगदी बसंतच्या हातामध्ये. चांगला चेंडू हाताळतोय हर्षद आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिलं तर अगदी सुरेख चेंडू पडल्यानंतर कॉन्फिडन्स दाखवतोय गोलंदाज, की ज्या पद्धतीने चेंडू फेकला गेला अगदी वाईड लाईनच्या आतमध्ये चेंडूला पिच केलं. आणि तदनंतर पाहिलं तर मिस्टर केतन एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय. ओपनिंग फलंदाज रोहित बाद झाल्यानंतर केतन आणि आता मात्र अक्षयची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू देखील सुरेख, परंतु इथे पहा चुकी केले ती म्हणजेच गोलंदाजांनी, कारण की इथे मात्र थोडीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न केला गेला. जर पाहिलं तर योगेशच्या हातामध्ये चेंडू होता, परंतु या चेंडूला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय इथे मात्र चौकार येते. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 6 धावा झाल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चेंडू फेकला जाईल, शेवटचा चेंडू आहे. हो, खेळायचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र चेंडू पायावर आदळतोय. लेग बाईकच्या रूपाने ही रन्स कंप्लीट होते. एक षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. जर पाहिलं तर एका षटकामध्ये धावा, एक चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते. 7 धावा झाल्या आहेत. चांगलं देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी लाईट्स आपण पाहतोय, कारण की अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला ज्या पद्धतीने चालना मिळाले, मागच्याच ज्या पंचाळी गावामध्ये आयोजन होतं त्यामध्ये तब्बल 48 संघ आपल्याला पाहायला मिळाले होते. इथे मात्र 32 संघाला ज्या पद्धतीने आपण पाहतोय जो फॉर्मॅट वापरला गेलाय तो फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आज इथे पार पाडली जाते. जे नियम आहेत ते देखील आपण पाहतोय. अगदी कालच्याच दिवशी काही नियम आणि अटी ज्यामध्ये थोडासा फेरबदल केल्या गेल्या. हे मात्र प्रत्येक संघातील 2-2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. मीटिंगमध्ये नक्कीच उपस्थित होते. आता मात्र गोलंदाजी मार्कवर मिस्टर योगेश येतोय. आणखीन एक चांगला गोलंदाज या जेएम एंटरप्राइजेस संघाचा. पहा पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त करतोय, गडी मात्र बाद केला जातोय. इथे मात्र जर पाहिलं तर फलंदाज मिस्टर केतन बॅक टू द डग आउट होतोय.
थँक्यू. नवीन फलंदाज मिस्टर दक्षत मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहा माकुंडसर संघ म्हटला तर जुना जाणता हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय सफाळ्या गावून खास सफाळ्या विभागामधून आपण पाहतोय आज संघ या पालघर विभागामध्येच म्हणजेच पंचाई गावामध्ये उपस्थित होत असताना नक्कीच शॉर्टली ब्रेक असेल. आपण पाहतोय थोडंसं डिस्कस चालू आहे मैदानाच्या आतमध्ये कारण की रूल्स अँड रेग्युलेशन्स जर पाहिलं तर नक्कीच आपण बॉक्स क्रिकेटने जे लादले गेलेले आहेत ते आपल्याला मान्य करावेच लागतील कारण की आपण सर्वांची सहमती नक्कीच आहे. जे बॉक्स क्रिकेटचे रूल्स आहेत ते मात्र तुम्हाला मान्य करावे लागतील. थोड्याच वेळात हे मात्र आपण पुन्हा एकदा मॅच नक्कीच पाहणार. ऑन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसं आपण पाहतोय अथर्वला आणलं गेलंय. जर पाहिलं तर मिस्टर दक्षत आले होते परंतु काही डिस्कस झालं आणि त्यानंतर दक्षत नक्कीच बाहेर गेले परंतु आपण पाहूया. एक अनाउन्समेंट आपण पाहतोय. दक्षत यांनी यायचंय. अगदी एक अनाउन्समेंट तुमच्या मुखातून असू द्या कारण आम्हाला ग्राह्य धरले जाणार नाही आहे परंतु तुम्ही स्वतःहून इथे अनाउन्समेंट करणार आहोत. कॅमेरामॅनला देखील मी विनंती करतो या ठिकाणी फोकस असू द्या. समोर या. दक्षत यापुढील मॅच जे आहेत ते नक्कीच आपण अनाउन्समेंट करायचं आहे. यापुढील सर्व मॅच मी माकुंडसर संघातून खेळेल. आपण पाहतोय दक्षतने अनाउन्समेंट केलेली आहे. ही प्रत्येकाने नक्कीच आपण पाहतोय नोंद करायची आहे की यापुढील ज्याही टुर्नामेंट असतील ती माकुंडसर संघाकडून दक्षत खेळणार आहे. पाहतोय आपण पुन्हा एकदा. योगेश पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर विकेट नक्कीच मिळाला होता परंतु दुसऱ्या चेंडूवर कडक प्रहार केला आणि या प्रहारला अडवण्याचं काम या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच केलं गेलं. खूप चांगलं बसंत आपल्याला पाहायला मिळतं. बसंत गुप्ता. जेव्हा बसंत गुप्ताचं नाव आपण घेतो तेव्हा नक्कीच एक टीम सपोर्टर खूप चांगल्या पद्धतीने आपला संघ बांधणी करण्याचं काम बसंतचं आपल्याला आतापर्यंत राहिलेलं पाहायला मिळतंय. पुलटा चेंडू होता परंतु सिंगल रन्स घ्यायचे आहे. योगेश अगदी वेगाने आला होता चेंडूवर. या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1ने वाढली जाईल. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा या स्कोरबोर्डवरती होत आहेत. नक्कीच षटक जर पाहिलं तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. यानंतर आणखीन एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला सेटलमेंट तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे साईकता बिरवाडी. योगेश यांचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. सुरेखची गोलंदाजी आतापर्यंत योगेशची राहिले. अगदी चेंडूला टॅप केलाय. इथे मात्र चेंडू जाईल सरळ सीमारेषे पार. कपिल होता त्या ठिकाणी परंतु अगदी डोक्याच्या वरून चेंडूला चौकार या ठिकाणी नक्कीच दर्शवली गेली. आता मात्र आपण पाहतोय षटकातील जर पाहिलं तर शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये डावखुरे हाताचा फलंदाज मिस्टर अक्षय. हो सिंगलने इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. शेवटचे चेंडू होता. यावर एक सिंगल रन्स घेतली गेली. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 7 धावा. या षटकामध्ये जर पाहिलं तर 6 धावा आल्या आहेत. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोरबोर्डवरती धावा होत आहेत 13 धावा. लावा हलद अंगाला आकाशी रुंगवला चांद गोपुरवानावर देवाचा
थँक्यू. बसंत आलाय नवीन गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी. अगदी खूप चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. बसंतकडे जेव्हा जेव्हा कमतरता असते गोलंदाजीची तेव्हा मात्र बसंत प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु आता मुख्य गोलंदाज म्हणून तिसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू पडेल या ठिकाणी पाहिलं जाईल बसंतला. हो, चेंडूला थोडासा टॉस करतोय परंतु या चेंडूवर आक्रमण केलाय. सुरेख फटका पाहायला मिळाला. अगदी थोडंसं जे रूप आपल्याला पाहायला मिळालं फलंदाजाचं मिस्टर अक्षयचं, असं वाटलं होतं की ढकलून चेंडू काढेल, परंतु या चेंडूवर आक्रमण केलाय. चेंडूला टॅप खेळला आणि टॅपच्या या मदतीने 4 धावा नक्कीच जमवल्या आहेत. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवरती आतापर्यंत 17 धावा या स्कोरवरती लगावल्या गेल्या आहेत. पुढचा चेंडू बसंत, दुसरा चेंडू असेल षटकातील. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, तोच फटका मारायचा होता. दिशा देखील तीच ठरवली होती, परंतु ह्या चेंडूला थोडंसं पिचिंग जर पाहिलं तर पुढे घेतलं गेलं. बसंतची ही चालाकी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला रिलीज केलं आणि हा चेंडू डॉट केला. कारण की एक चौकार आल्यानंतर पुढचा चेंडू डॉट म्हणजे गोलंदाज थोडंसं नक्कीच फलंदाजीची जी मुवमेंट आहे ती ओळखायचं काम केलंय त्यांनी. इथून मात्र पाहताय पुढचा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा बॅटची हलकीशी एज लागते. चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे, तिथे अडवणार नाही आहे. योगेश आणि हर्षद अगदी रेसमध्ये उतरले होते, परंतु स्लो रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे, सिंगल रन्स मिळेल. आतापर्यंत 3 चेंडू झाले आहेत. एकंदरीत धावांचा जर विचार केला 18 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण नक्कीच लाईव्ह पाहतोय. एका बाजूला सातपाडी संघ जो JM एंटरप्राइजेस म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतोय पंचाळी गावाकडून बिलॉंग आज पाहायला मिळत आहेत या ठिकाणी, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ हा माकुंडसार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथून तिसरे षटक आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 2 चेंडू पाहायला मिळतील अक्षय कशा पद्धतीने फलंदाजी दर्शवेल. आणि अक्षयने देखील हार्ड हिटिंग केलंय, चांगली फटकेबाजी देखील अक्षयने केलंय. पुन्हा एकदा टॅपचा फटका समोरच्या दिशेने, इथे अडवता येणार नाहीये. नक्कीच अभि होता त्या ठिकाणी, परंतु त्याच्याही डोक्यावरून चेंडूला खेळला आणि एक परफेक्ट टॅप फटका पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होईल स्कोरवरती 23 रन्स, 23 धावा. तेवीस धावा आतापर्यंत झालाय. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे. पाहतोय आपण पुन्हा एकदा टॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा नक्कीच कुणाल आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने कुणाल आला चेंडूवर, चेंडूला फील्ड केलं, परंतु रन्स इथे मिळणार नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवरती लागली जाते 23 रन्स. थँक्यू व्हेरी मच. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 संघ. एका बाजूला साई एकता बिरवाडी संघ उर्वी 11 या नावाने आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळेल सेटलमेंट 11 संघ. दोन्ही संघ कर्णधार आपण जशी इनिंग ब्रेक होईल तसं मात्र नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या पुन्हा एकदा सातपाडी संघ. तर हर्षद आपल्याला पाहायला मिळेल. अंशू या नावाने जास्तीत जास्त नक्कीच ओळखलं जातोय, परंतु बघूया शेवटचे षटक विचार केला तर दिवेश देखील एक चांगला गोलंदाज, परंतु आज दिवेशला पाहायला मिळत नाहीये गोलंदाजी करताना. थोडंसं पुढे आणलं अर्चू याला, आणि पहिल्याच चेंडू जर पाहिला तर डिक्लेअर झोनकडे खेळला जातोय. सिंगल रन्स, सिंगलच्या मदतीने धावसंख्या होईल 24 धावा झाल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत, कारण की उजव्या आणि डावखुऱ्या हाताची फलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर मिस्टर अक्षय याच्या फलंदाजीचा जर विचार केला तर आतापर्यंत त्यांनी या बॅटमधून त्याच्या 3 चौकार
आणि सिंगलचा जर विचार केला तर 3 सिंगल असे एकंदरीत 15 धावा त्यांनी जमा केल्या आहेत. चांगल्या फलंदाजी केलंय. अगदी डावखुरी आताचा आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. पण बघूया आत्ताचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. एका बाजूला आपण पाहतोय नक्कीच बसंत, त्यानंतर भावेश, अभि आणि योगेश हे 3-4 क्षेत्ररक्षक ऑफसाईड रिजनमध्ये आहेत. बसंतचं चांगलं असे फील्ड पाहायला मिळते. पुन्हा एकदा अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक असतील या इनिंगचे. 4 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की एक चांगला टफ फाईट स्कोअर ठेवणं गरजेचं आहे. कारण की विचार केला सातपाटी संघाचा तर पंचाळी गावामध्ये मागचीच टुर्नामेंट चॅम्पियन राहिले होते. त्यामुळे त्यांचा दर्जा जो आहे तो खूप मोठा आहे. फटका इथे मात्र आपण पाहतोय अगदी चांगली फेकी केली होती नक्कीच मिस्टर कुणाल यांनी, मयूर याची चांगली फेकी पाहायला मिळाली. परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय गॅदर झाला नाही आणि सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच जमवले जाते. धावसंख्या होते 26 रन. 26 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. फटका चांगला आहे परंतु इथे बसत आपण पाहतोय चेंडूवर अगदी वेगाने येतोय, चेंडू लाडवतोय. 2 धावाचा प्रयत्न परंतु इथे विकेट मिळेल. इथे विकेट मिळतंय. नक्कीच पंचाचा इशारा येतोय गडी बाद. तर गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावामध्ये स्ट्राईक मात्र अक्षयकडे आहे. पाहतोय आपण पुन्हा एकदा अगदी 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. फटका चांगला आहे. यासाठी स्ट्राईक घेतली होती मिस्टर अक्षय यांनी. सुरेख फलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा टॅपचा फटका पाहायला मिळतोय आणि या टॅपच्या फटक्यावर येतील 4 धावा. 4 धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती एकंदरीत धावा लागल्या जात आहेत 30 धावा. 31 रन्स 31 धावा झाल्यात. एक धावा आणखीन आपल्याला पाहायला मिळाली होती. सिंगल रन्स मात्र घेतला गेला होता. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 31 धावा झाल्यात. 30 धावा आपण पाहतोय थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने अभि आलाय परंतु बघूया. आहा पुन्हा एकदा गतीने बॅट अगदी फिरवली होती परंतु या चेंडूवर काय होईल तर विकेटचं होईल पतन. विकेट राखणं देखील खूप गरजेचं आहे कारण बॉक्स क्रिकेट म्हटलं तर बॉक्स क्रिकेटमध्ये विकेटचा देखील विचार केला जातोय. इथे होते इनिंगची समाप्ती. या इनिंगमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या ही धावफलकावर लागली 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष असणार आहे. चला जाऊया 2 संघाच्या कर्णधारांकडे. तिथे आपल्याशी जोडले जातील पुण्याचे एकदा युसुफ सय्यद सर. हल चला सेटलमेंट सेटलमेंट संघाची संघटना चला टॉससाठी या. सन्मान्य कुशल पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते पण टॉस करूया. कुशलदादा पाटील आपण यायचं आपल्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. एका बाजूला साई एकता बिरवाडी उर्वे 11 तर एका बाजूला असणार सेटलमेंट 11. जिशान आपण पाहू शकाल. जिशान वेलकम आपला हार्दिक स्वागत असेल. रोहन नाना चला गावात टॉससाठी या. वेलकम कुशल साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. वेलकम या स्पर्धेमध्ये. सरपंच चषक पंचाळी आपण ही स्पर्धा पाहतोय. आजची पहिली रात्र पहिल्या पॅनल पाहतोय. एक संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये तो म्हणजेच 5 संघ क्वालिफाय झालाय. चला रोहन नाना या प्लीज टॉससाठी. एका बाजूला आपण पाहणार 1 मॅन शो आहे तर एका बाजूला पंचाळी असा कॉल केला जाईल. हुज कॉलिंग फर्स्ट. हुज कॉल तो फर्स्ट ऑफ चॉईस कॉल देणार आहोत. एका बाजूला जिशांत तर एका बाजूला रोहन. फर्स्ट परत एकदा आपण करायचं प्लीज. दोघांनी एकत्रित चॉईस केलाय. तर पाहू शकाल साईकता बिरवाडी उर्वी 11चा कॉल असणार आहे. 1 मॅन शो आणि पंचाळी असा कॉल आपल्याला करायचा आहे. 1 मॅन शोचा कॉल केला गेलाय आणि यावेळेस पंचाळी आलाय. आता पण हा आपण चौथा टॉस पाहतोय दादा की चौथ्या टॉस मध्ये पंचाळी आलाय. 3 टॉस मध्ये 1 मॅन शो आला होता. खूप खूप धन्यवाद का कुशल दादा. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर बसून राहा.
जिशान आइए। जिशान आपने टॉस जीता है, क्या लेना चाहेंगे? फील्डिंग। कैसा लग रहा है जैसे आप मैदान के अंदर आए, ये लाइट्स मैदान विकेट देकर क्या कहना चाहेंगे, किस तरह की टूर्नामेंट लग रही है आपको? टूर्नामेंट तो बहुत अच्छी है और यहाँ पे हर साल टूर्नामेंट अच्छी होती है और पंचाली बोलेंगे तो हर साल कुछ ना कुछ नया ही लेके आते हैं अंकुरदा, तो इस बार भी अच्छा ही है। बेस्ट ऑफ लक जिशान आपके लिए। नाना नक्कीच टॉस तुम्ही गमावलाय, प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे, या स्पर्धेबद्दल काय सांगेल फर्स्ट ऑफ? नेहमीच पंचाळीचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा इथे तुम्हाला काहीतरी आगळा वेगळं आणि नवीन बघायला मिळतं. गेल्या वर्षी इथे स्टँड होते, रेश्मा मायाकर होते, यावर्षी बाउंड्रीच्या रोपवर लाईट आहे. खूप मेहनती मुले आहेत आणि खूप चांगली स्पर्धा इथे आपल्याला सर्वांना बघायला मिळेल. मला असं वाटतं की ना की अंकुश यांच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा महाकाल चषक आपण पाहिला, त्यानंतर आबासाहेब चषक पाहिला, या वर्षी आपण सरपंच चषक पाहतोय. नक्कीच अंकुश सुद्धा प्रत्येक वेळी काही नवीन आणतोय, बॅनर सुद्धा नवीन नवीन आहे, परंतु टीम तीच असते, चांगलं काम त्यांच्या माध्यमातून. नक्कीच बेस्ट ऑफ लक नाना. आपल्याला आपण बॉल चॉईस करून घ्यायचं, वळी आपण सामन्याकडे जिकडे असते संतोषजी पाटील, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू दिवेशने पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमक स्वरूप नक्कीच पाहायला मिळालं. त्याचं आक्रमकतेने पहिला चेंडू जर पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला आणि तदनंतर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल रन्स, म्हणजे एकंदरीत 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये जमवल्या आहेत. रोहित गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आडवी बॅट इथे अभिच्या नक्कीच माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु या चेंडूवर कनेक्ट झाला नाही चेंडू बॅटला नक्कीच. आणि त्यानंतर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. थोडंसं दिवेशमध्ये चर्चा होत असताना अभिच्या जोडीला, कारण की अभि जर विचार केला तर नक्कीच नेहमीच ओपनिंग फलंदाज म्हणून अभिकडे पाहिलं जात आहे. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय. नक्कीच पंच समीर खानच्या माध्यमातून आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच काउंट केली जाईल. पुन्हा एकदा हा मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला ऑनसाईड रिजनमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच 4 क्षेत्ररक्षक सजवले गेले आहेत. आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स नक्कीच जॉईन केली गेली. पुन्हा एकदा रोहित सज्ज असेल दिवेश पाटीलसाठी. हो पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. जाणीव आहे स्कोर आपल्याला बनवायचा आहे, परंतु इथून जर पाहिलं तर चांगल्या चेंडूवर सिंगल रन्स आणि खराब चेंडूला नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याचं नेहमीच काम असतं दिवेश पाटीलचं, तेच मात्र करताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. इथून पाहायला मिळाली तर रोहितचा हा पुढचा चेंडू असेल. फटका इथे मारलाय, परंतु इथे अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू फील्ड केला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर रनआउटच्या रूपाने मिस्टर अभि बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. गडी बाद होतोय, पहिला गडी बाद होतोय. धन्यवाद. आपण पाहिलात आणखीन एक फलंदाज, या फलंदाजाची चर्चा 2024 मध्ये राहिले, कारण की शिवराज छत्रपती राजे या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याची कामगिरी नक्कीच भावेश पाटीलची राहिले. तर 2023 मध्ये दिवेश पाटीलने देखील ती कामगिरी केली होती. नक्कीच दोस्ती चषकामध्ये अगदी सुरेख फलंदाजी करत असताना 6 चेंडूवर 6, म्हणजे दोन्ही फलंदाज आहेत, हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. 6 चेंडूवर 6 चौकार मारण्याची क्षमता इथून मात्र पाहिलं जाईल गोलंदाजाकडे. हलक्या हाताने सिंगल रन्स काढतायत. जाणीव आहे प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. इथे मात्र मैदान पहिले चेक केलं जाईल, कारण की पहिलीच मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर रिस्क नाही घ्यायची हेच मात्र करत असताना, परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ लाईन, चांगला टप्पा इथे हाताळत असताना गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर राज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. इथे मात्र पहा पुन्हा एकदा ऑफसाईड रिजनमध्ये खेळायचा होता, गॅप खेळायचा होता. 3 क्षेत्ररक्षक आहेत, मात्र गॅप मोठा आहे, तो खेळण्याचा प्रयत्न दिवेश पाटीलचा कुठेतरी फसला गेला. सिंगल रन्स मिळेल डिक्लेअर झोनकडे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 10 धावा झाल्या आहेत. इथे मात्र पहा फटका पुन्हा एकदा टॅप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही, फटक्यामध्ये ताकद नाही आहे आणि तेच पाहायला मिळालं. डॉट चेंडू येतोय. पुढचा चेंडू
इथे मात्र समोरच्या दिशेने, परंतु गोलंदाज स्वतः चेंडूला अडवतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर चांगली कसरत दाखवली त्यांनी, अगदी हात टाकला चेंडूवर आणि त्यानंतर डिक्लेअर झोनकडे चेंडूला वाळला गेला. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोरवरती 11 धावा झाल्या आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर तब्बल 32 धावांचं लक्ष नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 11 धावा, 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पाहतोय पण पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. इथे फटका चांगला होता परंतु नाही. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टर अक्षयला आपल्याला पाहायला मिळालं, ज्यांनी चांगली फलंदाजी केली. आता मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं करत असताना इथे मात्र चौकार अडवतोय. आतापर्यंत जर चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू हे कंप्लीट केले गेले आहेत या षटकामध्ये. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ झाला आणि 3 धावा त्यांनी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी हाताळले. इथून जर पाहिलं जाईल शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दिवेश पाटील खेळलेल्या चेंडूला फटका सुरेख आहे. पुन्हा एकदा मिस्टर अक्षय, अहो अफलातून चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवतोय. खूप चांगली या ठिकाणी फेकी देखील केली आणि 2 चेंडूवर जर पाहिलं तर कुठलाही रन्स येऊ दिलेला नाही. ओव्हरची होत आहे समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकामध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 3 धावा. एकंदरीत 11 धावा झाल्या आहेत स्कोरबोर्डवरती. थँक्यू. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. आपण पहिला सामना जो पासळचा पाहिला होता काय रंगतदार होता, जबरदस्त. अगदी 5 चेंडूमध्ये 1 धाव असताना देखील काढू दिली नाही. आणि तोच सामना जर पाहिला तर पुढे जाऊन ज्या पद्धतीने खेळले पासळ संघ क्वालिफाय झाला अंतिम 8 मध्ये. इथून जर पाहिलं पुन्हा एकदा रोहितचा अगदी डाव्या हाताने चेंडूला अडवलंय. जबरदस्त एफर्ट दाखवली. हा देखील चौकार असू शकला असता परंतु एफर्ट आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी पाहिलं तर सिंगलच रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 12 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 11 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज विराज. हा फटका चांगला आहे टॅपचा. इथे मात्र धोका आहे आणि धोका कोणाला तर दिवेश पाटील सारख्या एक सुरेख फलंदाजाला मात्र नक्कीच धोका होता आणि विकेटचं पतन झालंय. इथे मात्र रिव्ह्यू साठी नक्कीच थर्ड अंपायर कडे गेले आहेत. बघूया थर्ड अंपायरचे निर्णय काय येतोय. सॉफ्ट डिसिजन नक्कीच आउट आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅटिंग करणाऱ्या नक्कीच टीमचा हा रिव्ह्यू असणार आहे. यस, आपण पाहतोय या ठिकाणी पंच मात्र दर्शवतील आउट आहे कारण की बॅट क्रीजमध्ये नव्हती. आपण पाहतोय जो फॉर्मिंग क्रीज आहे त्याच्यामध्ये बॅट नव्हती. दिवेशची अगदी वर होती आणि तेच पाहिलं गेलं, पोचली गेली नव्हती. आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी ती भावेश पाटीलवर आली आहे. सातपाडी संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा मात्र भावेश पाटीलची बॅटिंग नक्कीच आपण पाहिलंय. इथून देखील तेच दर्शवत आहे. दुसऱ्या बाजूला नक्कीच हर्षद आलाय म्हणजेच अंशू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु इथून जिम्मेदारी दोघांवर आहे कारण की चेंडू जर पाहिलं तर हर्षद आपल्याला पाहायला मिळेल. पुण्याचे एकदा चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. पहा चेसिंग इथे मात्र महत्वाची भूमिका आहे जी चेसिंग करून दिली नव्हती. इथे मात्र आपण पाहतोय भावेशचा आणखीन एक अटॅक पण तो हा अटॅक देखील अडवलाय. इथून जर पाहिलं तर आता मात्र प्रत्येक चेंडूवर अटॅक केला जाईल. नक्कीच भावेश पाटील म्हणजे किड या नावाने ओळखला जातोय. इथे मात्र फटका सुरेख आहे. भावेश पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. यासाठी जाणला जातोय हा खेळाडू. अतिशय आक्रमक अशी भूमिका नक्कीच घेणारा आता मात्र आक्रमक भूमिका घेतले आणि या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवरती 16 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा गॅप खेळलाय.
खराब क्षेत्ररक्षण तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. जिग्नेश होता परंतु जिग्नेशने थोडंसं खराब क्षेत्ररक्षण केलं आणि चेंडू जाईल चौकार. हा टर्निंग पॉईंट होऊ शकतोय कारण ज्या पद्धतीने हा चेंडू अडवायचा होता कारण भावेश पाटीलची अगदी आक्रमकता अडवायची होती ती मात्र कुठेतरी पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण करताना चौकार जातोय. 4 धावा मिळतोय आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होतील 20 धावा. आता मात्र इथून समीकरण बदलेल. इथून मात्र जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 12 धावांची 7 आणि 12चा हा पुन्हा एकदा चित्र आपल्या नजरेसमोर येणार आहे. गोलंदाज पुण्याचे विराज शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय. इथे मात्र आणखीन येतोय अगदी 3 चेंडूवर 3 चौकार. का 2024 मध्ये ज्या फलंदाजाला आपण पाहिलं अगदी 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारताना तीच फलंदाजी इथे मात्र दर्शवताना कारण की 3 चेंडूवर आले 3 चौकार. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं जाईल. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 8 धावा. नक्कीच विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय माकुंडसर संघाचे 3 गडी बाद झाले होते. जेएम एंटरप्राइजेस सातपाडी हा संघाचे जर पाहिले तर आतापर्यंत 2 गडी बाद झाले आहेत. म्हणजे विकेट न गमावता जर 7 धावा जरी काढतायत तरी सामना जिंकू शकतोय. पाहूया 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू अगदी कडक प्रहार हर्षदच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. की गोलंदाजी जर पाहिली तर थोडेसे शॉर्ट ऑफ लेंथला हळूवारपणे चेंडूला फेकलं होतं त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि हर्षदच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू नक्कीच पाहिला जाईल. पंच धीरज या ठिकाणी दर्शवतायत वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्या 4. इथे मात्र जर पाहिलं तर अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची आवश्यकता. मागच्या सामन्यासारखा हा देखील सामना होईल का? इथे मात्र आणखीन रंगतदार नक्कीच परिस्थिती निर्माण होईल का हे मात्र लक्ष नक्कीच प्रेक्षकांचं आहे. जी मॅच आपण पास्तळची पाहिली होती ती मॅच पुन्हा एकदा माकुंडसर विरोधात जेएम एंटरप्राइजेस सातपाडी संघाची पाहायला मिळेल का? कारण की विचार केला तर वैभव सारखा खेळाडू हा नॉन स्ट्राईक एंडवर होता. आता मात्र भावेश सारखा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवर आहे. इथून जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 3 धावा. 1 चौकार आली होती अर्षदच्या बॅट मधून. इथून मात्र मयूर येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मयूरला पाहतील आपण बघूया. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. हो इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय डिक्लेअर झोन कडे चेंडूला. ही रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते. मयूर याची जाणीव आहे संघ जिंकून द्यायचा आहे. कारण की जर पाहिलं तर विकेट दोघांचेही सेम गेलेले आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर कंपल्सरी चेस म्हणजे 2 धावा ह्या तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावा. भावेश पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला. इथे मात्र पहा सिंगल रन्स घेतला जाईल. सिंगल रन्स घेत आहेत. आता मात्र परिस्थिती वेगळ्या परिस्थितीमध्ये नक्कीच दोन्ही संघ असताना 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 1 धावाची कंपल्सरी चेस. 2 चेंडू आणि 1 धाव. मागचा सामना पुन्हा एकदा आठवावा लागणार आहे आपल्याला. ज्या पद्धतीने पासळ संघाने कमबॅक केला होता आणि प्रशांत हाडल या गोलंदाजांनी कमबॅक केला होता तोच चित्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल का? कारण एका बाजूला पाहिलं तर गोलंदाज मिस्टर केतन आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र सिंगल साठी गेलेत आणि सिंगल रन्स कंप्लीट करतोय. मयूरच्या बॅट मधून येतोय सिंगल रन्स. इथे जर पाहिलं तर सामना जिंकतोय तो म्हणजेच जेएम एंटरप्राइजेस सातपाडी संघ. अभिनंदन आणि कौतुक करीन मी या ठिकाणी. माकुंडसर संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत लगेचच. नो डाऊट नक्कीच 2024चा हिरो म्हणजेच भावेश पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या भावेश मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी.
थँक्यू डीजे. प्रशांत शंभूराज सिंह या लालो. ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. लालू प्रसाद इकडे या प्लीज, स्कोरिंगसाठी बसायचं आपल्याला. लालू प्रसाद या. आपण पाहतायत सिंह सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत केलं जाईल. सिंह सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं स्वागत अंकुश भोईर